नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 38 साइज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर ब्लाउजचं पूर्ण मेजरमेंट हे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 15 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। आपल्याला आधी बॅक साइडची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। तर शोल्डर हे किती घ्यायचं आहे, तर गळा आहे 9 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून मग आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच। जर 9च्या ऐवजी 10-11चा गळा असेल तर शोल्डर तुम्ही 5.5 न घेता 5.25 किंवा मग 5 इंच घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने गळा खाली डीप होत जाईल त्या पद्धतीने शोल्डर हे कमी होत जाईल, आणि जर गळ्याची उंची ही ज्या पद्धतीने कमी होत येईल त्या पद्धतीने शोल्डर वाढत जाईल। आणि मुंडा घ्यायचा आहे 6 इंच आणि त्याच्या पुढे 2 लाईन म्हणजे 6.25 इंच। त्याच्यानंतर मग मुंडा घेतला 6.25 इंच, मग आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा। तर 38 साइज आहे, तर 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर मग आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग, त्याच्यामध्ये मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। तर कमर आहे 34 इंच, तर 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच, 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे पार्ट अर्ध्या इंचावरती पॉइंट देऊन मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी तिरकस रेषा ओढून घ्यायची। आणि आता डीप गळा आहे, 8 इंचाच्या पुढचा गळा असला की ते डीप मध्येच जातात, तर मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी हे अंतर घेत आहे मी 1.25 इंच। त्याच्यानंतर इथून आपल्याला खाली 5 इंच इतका तिरकस उतार द्यायचा। वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मुंडा राऊंड बरोबर चेक करून घ्यायचा। त्या बाजूला बरोबर अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून, तर बघू शकतात इथं बरोबर 8.5 इंच आणि त्याच्या पुढे 1 लाईन इतका आलेला आहे। तर 1 लाईन मागे पुढे झाली तर काहीही हरकत नाही। त्याच्यानंतर मग गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती। आता मागच्या गळ्याची खोली आहे 9 इंच, त्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून 9.5 इंचावरती खूण करून घेतली। आणि उभा टक्स घेतला 4.5 इंच। त्याच्यानंतर हा टक्स दिला तेव्हा इथं हे अंतर तिरक होतं, म्हणून इथं अर्धा इंचावरती खूण देऊन हा तिरकस भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला 5 इंच इतका शोल्डर उतार देऊन घ्यायचा। पुढच्या साइडची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मागच्या साइडला आपण जे काही मेजरमेंट घेतलेलं आहे ते आपण कॉपी करून घेऊ, परंतु कॉपी करण्याआधी इथं आपल्याला आय हुक साठी 5 इंच अंतर एक्स्ट्रा सोडून घ्यायचं आहे। हे आय हुक साठी 5 इंच अंतर एक्स्ट्रा सोडून आणि त्याच्या पुढे बरोबर हा पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तसेच आपल्याला कॉपी करून घ्यायचं। तर आपल्याला इथं काय बदल करून घ्यायचे आहेत, तर पुढच्या साइडला आपल्याला कटिंग करत असताना तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस न करता आपल्याला 1.5 इंच इतकं प्लस करायचं आहे। म्हणजे इथं खाली क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच अंतर लगेचच वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आपण जे काही हे अंतर आखून घेतलं हा मागच्या मुंड्याचा शेप आहे। तर पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आपण जे मुंडा आणि शोल्डर मोजून घेतलं ते मोजून घ्यायचे। तर शोल्डर आहे 5.5 इंच, आय हुकचं अंतर सोडून आणि बरोबर हे 5.5 इंच मोजून घेतलं।
त्याच्यानंतर मग 6.25 इंच मुंडा इथं मोजून घ्यायचा आणि आपण जो काही हा मागच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे त्याच्यापासून अर्धा इंचावरती खाली आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर मग पुढचा गळा ओपन करायचा। गळ्याची खोली आहे 6.5 इंच, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी इथं 7 इंचावरती खूण करून घेत आहे। तर बघू शकता 14 इंच तयार उंची आहे आणि पुढच्या साइड साठी मी हे अंतर घेतलेलं आहे 15.5 इंच। 1 इंच प्लस न करता 1.5 इंच घेतलं कारण हे क्रॉस पट्टीसाठी मी अर्धा इंच हे लगेचच वाढवून घेतलं। क्रॉस पट्टी इथं मोजून घ्यायची आहे 3.5 इंच आणि इकडे मोजून घ्यायची आहे 2.5 इंच। इथून थोडा आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग इथं 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी इथं आपल्याला टक्स द्यावा लागतो। त्याच्या आधी आपल्याला हा आपण बस्ट पॉइंट मोजून घ्यायचा आहे, तर तो आपल्याला अंगावरून मोजून घ्यायचा आहे। तर या ब्लाउजचा बस्ट पॉइंट आहे 10 इंचावरती, त्याच्यामध्ये अर्धा इंच वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी इथं 10.5 इंचावरती बरोबर खूण करून घेत आहे। साईज जरी तीच असली तरी बस्ट पॉइंट कमी किंवा जास्त असू शकतो उंचीनुसार। त्याच्यानंतर मग इथं टक्स देण्यासाठी हे अंतर किती घ्यायचं आहे, तर हे अंतर घेत आहे मी 4.5 इंच। 4 इंचाला 2 रेषा कमी आणि इथं वरच्या बाजूला घ्यायचं आहे 4 इंच। आय हुकचं अंतर सोडून मग हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं। इथं घेतलं 4.5 इंच आणि इथं घेतलं 4 इंच। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे, तर हा टक्स आपल्याला किती द्यायचा आहे, तर तो तुम्ही 2 इंचाचा किंवा मग 2.25 इंचाचा घेतला तरी सुद्धा चालेल। तर हेच माप तुम्ही 36 साइज साठी सुद्धा वापरू शकतात। तर हा टक्स घेत आहे 2.25 इंच। 2 इंचाला 2 रेषा कमी, तर तुम्ही इथं 2 इंच सुद्धा घेऊ शकता। आता इथं आपण हा टक्स घेतला 2.25 इंच। जेव्हा हा टक्स दिला जाईल तेव्हा इथं हे अंतर कमी पडेल, त्याच्यासाठी आपल्याला इथं हे अंतर किती वाढवून घ्यायचं, तर इथं 2.25 इंचाचा टक्स घेतला तर इथं हे अंतर मी वाढवून घेत आहे 2.25 इंच। इथं मी हे अंतर वाढवून घेत आहे 2.25 इंच। तर तुम्ही इथं मी 2.25 घेतलं, तुम्ही 2.5 इंच। परंतु जेव्हा ब्लाउज पूर्ण शिलाई झाला तेव्हा आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून आणि एक्स्ट्राचा जो काही भाग असेल तो अशा पद्धतीने कट करायचा आहे। जर तुम्हाला असं समजलं नसेल तर मी माझे टीचिंगचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि मी तिथं शिलाई झाल्यानंतर हे पार्ट जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कशा पद्धतीने कट करते तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। तर इथं हे अंतर घेत आहे मी अर्धा इंच। हे अर्धा इंच आणि हे काही मी 2.25 इंच घेतलेलं आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला 0.5 इंचावरती खूण करून घ्यायची। मागच्या साईडला आपण जे काही इथं अर्धा इंच टक्स देण्यासाठी अर्धा इंच इथं वरच्या बाजूला कट केलेलं आहे ते अर्धा इंच सुद्धा इथं पकडायचं आहे। तर ते अर्धा इंच आणि हे 0.5 इंच असं झालं, हे अंतर 1.25 इंच आणि हे 1.25 इंच अंतर आपल्याला इथं शिलाई मध्ये पकडायचं नाही। तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल। मागच्या साईडची कटिंग करत असताना तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंच घेतली। शोल्डर घेतलं 5.5 इंच आणि मुंडा घेतला 6.25 इंच। गळ्याची खोली रुंदी घेतली 2 इंच आणि खोली घेतली 9.5 इंच। छातीचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमरेचा चौथा भाग, मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन आणि मागची साईड रेडी करून घेतली। मागची साईड आहे तशीच कॉपी करून घेतली, परंतु जे काही आय हुकचं अंतर आहे ते सोडून आणि मग मी मागची साईड आहे तशीच कॉपी करून घेतली।
परंतु खालच्या बाजूला अर्धा इंच, इकडच्या बाजूला पाव इंच इतकं अंतर मी वाढवून घेतलं आणि हे अर्धा इंच अंतर पकडून 15.5 इंचाची पूर्ण उंची झालेली आहे। त्याच्यानंतर मग शोल्डर घेतलं 5.5 इंच आणि मुंडा घेतला 6.25 इंच। पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यात अर्धा इंच वरच्या बाजूला शिलाई मार्जिन लागेल म्हणून 7 इंचावरती केलं। इथं ही क्रॉस पट्टी घेतली 3.5 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे, तर तो आपल्याला कसा द्यायचा आहे, तर बस्ट पॉइंट आहे 10 इंच, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी इथे 10.5 इंच घेतला। आपल्याला ह्या टक्स साठी हे अंतर किती घ्यायचं आहे, तर ते अंतर घेतलं मी 4.25 इंच। 4 इंचाला 2 रेषा कमी आणि वरच्या बाजूला घेतलं 4 इंच आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला। ह्या टक्सची आपल्याला रुंदी किती घ्यायची आहे, तर ती घेतली 1.25 इंच आणि अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला। हा टक्स दिला म्हणून इथं हे अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे 2.25 इंच किंवा मग 2.5 इंच वाढवून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर इथं घेतलं अर्धा इंच, जे काही अर्धा इंच आणि हे काही मी 2.25 इंचावरती वाढवून घेतलं। हे दोघंही पॉइंट मी इथं जोडून घेतले। त्याच्यानंतर मग पाव इंचावरती खूण करून घेतली आणि मागच्या साईडला अर्धा इंचचा टक्स दिला, ते अर्धा इंच असं हे अंतर 1.25 इंच मोजून आणि हा भाग मी इथं अशा पद्धतीने तिरकस इथं कट केला, तर हा आपल्याला शिलाईमध्ये पकडायचा नाही। मला आशा करते आता तुमचं क्लिअर लक्षात आलेलं असेल। तर आता सर्वात आधी याची कटिंग करू। जेव्हा हे पार्ट अशा पद्धतीने जोडले जातील, बघू शकतात ही काही एक्स्ट्राची क्रॉस पट्टी इथं उरेल, ती आपल्याला बरोबर कट करून घ्यायची आहे। तर पुढची साईड आणि मागची साईड पूर्ण रेडी झालेली आहे। आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची। तर ही आहे बंद बाजू। बाहीची उंची आहे 6 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 7 इंचावरती अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर आता बाहीची रुंदी आपल्याला कशा पद्धतीने काढून घ्यायची, तर इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मुंडा मोजून घ्यायचा आहे। जर तुम्हाला बाही तरी सुद्धा कमी पडत असेल तर तुम्ही डायरेक्ट मुंडा न अर्धा इंच शिलाई मार्जिन न सोडता डायरेक्ट अशा पद्धतीने बाहीचा जो काही मुंडा राऊंड आहे तो मोजून घ्यायचा आहे। तर वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि पूर्ण मुंडा मोजून घेत आहे 8.5 इंच। तर माझा मुंडा आहे 8.5 इंच। 7 इंचाच्या बाहीच्या कटिंग साठी आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच। त्याच्यानंतर मग मुंडा मोजून घ्यायचा। तर तो आलेला आहे 8.5 इंच। तर बरोबर अशा पद्धतीने 8.5 इंच मुंडा इथं मोजून घेतला आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं। अशा पद्धतीने सरळ रेष ओढून आणि त्याचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे। आतील अंतर अर्धा इंचापेक्षा जास्त आणि 1 इंचापेक्षा कमी येईल हे लक्षात ठेवत आपल्याला इथं बरोबर 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं। इथं 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती 2 पॉइंट द्यायचे। तर 1.5 इंचापासून आपल्याला मागच्या बाहीचा मागचा शेप द्यायचा आणि 1 इंचापासून पुढच्या साईडचा शेप द्यायचा आणि इथं खालच्या बाजूला 1.5 इंच इतका तिरकस उतार द्यायचा। त्याच्यानंतर मग तुमचा दंडघेर किती आहे, तर तो कुणाचा 6.25 6.5 तो साईज नुसार, तर प्रत्येकाचा सेमच येईल असं नाही। तर माझा आहे 6.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून आणि बाही लगेच चेक करून घ्यायची। माझी अगदी परफेक्ट बाही आलेली आहे। जर तुमची इतकी परफेक्ट कटिंग करून सुद्धा बाही कमी पडत असेल तर बाही कटिंग करत असताना आपण जो काही मुंडा राऊंड मोजून घेतला, वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून आणि मुंडा राऊंड मोजून घेतला, तर तुम्ही तो वरच्या बाजूचा अर्धा इंच न सोडता डायरेक्ट मोजून घ्यायचा, तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही।
तर आशा करते आता तुम्हाला नक्की समजलं असेल। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि माझी कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा सहजच लक्षात येईल, कुठेही शोल्डर वगैरे काहीही उतरणार नाही।